आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ निवडणुकीची हवा हळूहळू सुरू झालेली आहे. ठराव गोळा करणे, टोकन देणे, न्यायालयीन प्रक्रिया, आपला कोण दुसऱ्याचा कोण याची चाचपणी हे सगळ्या माध्यमातून एकीकडे गोकुळच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना गोकुळची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवायची, महायुतीच्या नेतृत्वाखाली लढवायची. महाविकास आघाडी विरोधात असणार आमदार सतेज पाटील यांच्या विरोधात कसं लढायचं या संदर्भातल्या सगळ्या हालचाली सुरू झाल्यात. मुंबईपासून त्या कोल्हापूरपर्यंत बैठका, चर्चा सगळं सुरू झालेलं आहे. या सगळ्या प्रक्रियेत एक चर्चा जोरात सुरू आहे, ती AY पाटील जे जिल्हा बँकेचे संचालक आहेत. खरं तर त्यांनी किती वेळा भूमिका आपली बदलायची या संदर्भातली ही चर्चा आहे. अगदी या वर्षभरात त्यांनी अनेकदा आपली भूमिका बदलली. प्रत्येक वेळी आपल्या सोयीची भूमिका ते कसं घेतात याचं पुन्हा एकदा प्रत्यंतर आलेलं आहे. लोकसभा निवडणुकीत AY पाटील यांनी काँग्रेसचा जोरदार प्रचार केला राधानगरी तालुक्यात. काही दिवसातच विधानसभा निवडणूक लागली. त्यांनी काँग्रेसलाही बाजूला केलं, महायुतीसोबत गेले नाहीत, थेट अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मतं कमी मिळाली, शांत राहिले. त्यानंतर राष्ट्रवादीत जाण्याचा प्रयत्न सुरू झाला. राष्ट्रवादी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली, भेटीगाठी झाल्या. आपण राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली काम करायला तयार असं सांगण्यात आलं, पण राष्ट्रवादीनं फारसं त्यांना गांभीर्यात घेतलं नाही, त्यांना पक्षप्रवेश दिला नाही. त्यानंतर पुन्हा जिल्हा परिषद निवडणुका आल्या, त्यांनी पुन्हा काँग्रेसचा झेंडा हातात घेतला. काँग्रेसच्या काही जागा निवडून आणल्या. त्याचा गुलाल अजून खाली पडतोय न पडतोय त्यांनी आता सांगितलं की मी सहकारात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काम करणार. म्हणजे काय तर गोकुळमध्ये मला संधी द्यावी, म्हणजे पुन्हा पलटी मारली. आता त्यांनी थेट मंत्री मुश्रीफ यांच्याकडे मागणी केली की आपल्याकडे उमेदवारी द्यावी, आपल्याला उमेदवारी द्यावी, स्वतःला उमेदवारी द्यावी. खरं तर गेल्या निवडणुकीत किसन चौगले हे AY पाटील यांचे समर्थक म्हणून गोकुळमध्ये आले. त्यांनी आता AY पाटलांना रामराम केला. त्यांनी आता मंत्री मुश्रीफ आणि KP पाटील या गटाशी संधान साधलेला आहे. त्यामुळे आता किसन चौगले यांची उमेदवारी एकीकडे निश्चित होत असताना AY पाटील यांच्या उमेदवारीबाबत काय असा प्रश्न निर्माण झालाय. कारण AY पाटलांनी आता आमदार सतेज पाटील यांनाच धक्का देण्याचा निर्णय घेतला, म्हणजे शाहू महाराज यांनाही धक्का देण्याचा निर्णय घेतला. कारण लोकसभा निवडणुकीत त्यांनी चांगलं काम केलं, विधानसभेत स्वतंत्र लढले, म्हणजे काँग्रेस बरोबर काम केलं नाही. जिल्हा परिषद काँग्रेस बरोबर काम केलं, पण लगेच आता काँग्रेसच्या विरोधात, महाविकास आघाडीच्या विरोधात ते तिकीट मागतायत महायुतीकडे आणि मंत्री मुश्रीफ यांना भेटून आपण महायुती सोबत आहोत असंही सांगतात सहकारात. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. म्हणजे हे सगळं सुरू असताना मेवण्या पाहुण्यांचं युद्धही सुरू झालं आहे. KP पाटील आणि AY पाटील हे युद्ध गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्याला माहीत आहे. त्यामुळे आता KP पाटील यांनीही AY पाटील यांना आपल्या पॅनेलमध्ये, म्हणजे महायुतीच्या पॅनेलमध्ये घ्यायला विरोध करणार हे नक्की आहे. त्यांनी आता आपलं जावई धैर्यशील पाटील यांच्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. जिल्हा परिषद निवडणुकीत अरुण डोंगळे यांची कन्या उभी होती, तिच्या विजयासाठी एकीकडे प्रयत्न सुरू असताना AY पाटील यांनी मात्र पराभवासाठी प्रयत्न केले. डोंगळे यांना राधानगरी तालुक्यात प्रचंड महत्त्व आहे, कारण त्यांच्याकडे गोकुळचे महत्त्वाचे ज्या सर्वाधिक ठराव आहेत. त्यामुळे डोंगळे यांच्या मताला तिथे किंमत आहे, कारण ठरावच जास्त आहेत. त्यामुळे आता डोंगळे निश्चितपणे AY पाटील यांना विरोध करणार. दुसरीकडे डोंगळे यांनीच आपल्याकडे 150 नव्हे तर 150 पेक्षा अधिक ठराव असल्यामुळे एक नव्हे तर 2 जागा आपल्याला गटाला पाहिजेत असा आग्रह मंत्री मुश्रीफ यांच्याकडे धरलेला आहे. हे सगळं होत असताना आता AY पाटील यांचं काय? मध्यंतरी त्यांच्याकडे राष्ट्रवादीचं जिल्हाध्यक्षपद होतं,
ते सुद्धा मंत्री मुश्रीफ यांनी काढून घेतलं. बढती दिल्याचं नाटक केलं, पण खरं तर त्यांचं पदच त्यावेळी काढून घेतलेलं. त्यामुळे आता पुन्हा एकदा मध्यंतरी एका कार्यक्रमात KP पाटील यांनी डिवचलं की AY पाटील यांनी आता मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात शड्डू ठोकलेला आहे. त्यामुळे वाद पेटलेले आहे. आता AY पाटील यांची भूमिका काय राहणार? AY पाटील यांना महायुतीसोबत घेणार का? नाही घेतलं तर पुन्हा ते महाविकास आघाडी सोबत जाणार की अन्य काय करणार? हे सगळं महत्त्वाचं आहे. हे सगळं करत असताना मंत्री प्रकाश आंबेडकर यांची भूमिका तेवढीच महत्त्वाची आहे. ते काय करणार? या सगळ्या पार्श्वभूमीवर आता AY पाटील यांनी पलटी मारायचा निर्णय घेतलेला आहे. किती वेळा पलटी त्यांनी मारलेली आहे, पुन्हा पलटीचा निर्णय झालेला आहे. ते आता बघूया याचा उपयोग काय होतो. मंत्री मुश्रीफ त्यांना पॅनलमध्ये घेणार का? जिल्हा बँकेची निवडणूक 5-6 महिन्यांना होणार आहे डिसेंबरच्या दरम्यान. ते आता जिल्हा बँकेचे संचालक आहेत, तिथं काय होणार? सहकारात वेगळी भूमिका, राजकारणात वेगळी भूमिका घेतली तर त्याचा फायदा किती, तोटा किती, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता AY पाटील यांची भूमिका किती सोयीची आणि त्यांना ती सोयीची वाटत असेल तर त्यांना महायुती त्यांना स्थान देणार का, की पुन्हा महाविकास आघाडी? या संदर्भातला निर्णय बघूया काय होते. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा YouTube चॅनल. धन्यवाद.